गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा 2025 करिता एकूण अर्जांची संख्या किती आलेली आहे, म्हणजे अर्जामध्ये वाढ झालेली आहे का, 23 नोव्हेंबर रोजी जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, त्यानंतर टेट एक्झाम होणार आहे किंवा नाही, किती पदांची शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, हे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, पेपर कसा होणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहेत। त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। त्या अगोदर टीईटी बॅच 2025 करिता खूप कमी कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे, त्यामुळे आपण दिवाळी निमित्त खास सर्व विद्यार्थ्यांकरिता ऑफर घेऊन आलेलो आहोत। 799 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच बालमानसशास्त्र या विषय सहित जॉईन करता येणार आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान म्हणजे पेपर सेकंड असेल किंवा पेपर फर्स्ट, तुम्ही जर दोन्ही पेपर करिता पात्र असाल तर वेगळी बॅच तुम्हाला जॉईन करण्याची आवश्यकता या ठिकाणी भासणार नाही। म्हणजे तुमचं सेपरेट जे विज्ञानचं लेक्चर आहे किंवा गणिताचे लेक्चर असतील ते सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत। यासोबतच टेस्ट सिरीज ई बुक नोट सॉफ्ट कॉपी तुम्हाला दिली जाणार आहे अभ्यास करण्याकरिता, आणि ही बॅच सुरू झालेली आहे, एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे। सोबतच डेमो पेपर, मॅरेथॉन लेक्चर, टॉपिक वाईज एमसीक्यू, पीवायक्यू याचा सुद्धा समावेश असणार आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, तर आपला जास्त वेळ न घेता महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत जे न्यू अपडेट आलेला आहे ते आपण बघणार आहोत। बघा या ठिकाणी काय सांगितलेले त्यांनी, यावर्षी जे एकूण ऍप्लिकेशन आलेले आहेत विद्यार्थ्यांचे, यामध्ये 1 लाखाची संख्या वाढलेली आहे। 1 लाख संख्येची प्रगती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी जी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे, याचं थोडं स्पेलिंग चुकलेलं आहे, 23 नोव्हेंबरला होणार आहे। प्राथमिक शिक्षण परीक्षा केंद्राची माहिती मागवलेली आहे। राज्यभरातनं एकूण 3,76,164 म्हणजे 4 लाख लोकांनी साधारणतः जर बघितलं आपण तर दरवर्षी 2 लाख 2.5 लाखापर्यंतच फॉर्म या ठिकाणी भरले जातात, परंतु या ठिकाणी 4 लाख लोकांनी अर्ज भरलेले आहे। आणखी काही जणांचे परीक्षा शुल्क भरणे चालू आहे। ओके, तर यांची जी संख्या आहे या वित्तीय वर्षामधलं तर 1 लाख 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अशी माहिती कोणी दिलेली आहे, डॉक्टर नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत हे अपडेट त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेलं आहे। ते पेपरला सुद्धा तुम्हाला वाचलं असेल। तर सांगायचं एक तात्पर्य आहे की संख्या वाढत आहे, कारण तर 2 वेळा, एक वेळा 5,000ची असेल, दुसऱ्या वेळा 12,500ची पदभरती, आणि आगामी जी पदभरती असणार आहे टेट एक्झाम झाल्यानंतर 16,000 शिक्षकांची भरती होणार आहे। तर आपल्याला टीईटी फक्त क्वालिफाय आहे, कोणत्याही तुम्ही जर संस्थेवरती काम करत असाल, ग्रँट असेल, नॉन ग्रँट असेल, त्या ठिकाणी सुद्धा टीईटी कंपल्सरी मागण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही केंद्र प्रमुखाची परीक्षा देत आहात त्या ठिकाणी सुद्धा, किंवा जे शिक्षक आहे, आता सर्वोच्च न्यायालयाचा तुम्ही निर्णय बघितलेला आहे, बंधनकारक करण्यात आलेले आहे, 2 वर्षाचा अवधी त्यांना दिलेला आहे। किंवा जे फ्रेशर आहेत ज्यांचं आता बीएड झालेला आहे, डीएड झालं तर पेपर फर्स्ट, बीएड झालं तर पेपर फर्स्ट आणि सेकंड म्हणजे तुम्हाला एक्झाम देता येणार आहे। तर सोबतच ही एक्झाम जी आहे 23 नोव्हेंबरला फिक्स डेट आहे, त्याच दिवशी होणार आहे। ऑफलाईन एक्झाम असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे। 150 प्रश्न आहेत, 150 पैकी तुम्हाला 90 ओपन करिता 90 आणि कॅटेगरी मध्ये जर असाल तर 83 मार्क मिळवायचे। मग आपण टार्गेट किती ठेवायचं आहे, 100 प्लस मार्क मिळणं गरजेचं आहे। त्यावेळेसच आपल्याला आपण या ठिकाणी क्वालिफाय होणं एवढं सुद्धा अवघड नाही। तुम्ही जर जे मेन विषय आहेत ना त्याच्यावरती जास्त फोकस केला, मराठी सारखं असेल, जे विषय सोपे आहेत आणि महत्वाचे आहेत त्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क मिळवू शकतो। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल अर्जांची संख्या वाढलेली आहे, कारण देणारे ज्या दरवर्षी टीईटी तर होते तशी टेट एक्झाम कंपल्सरी करण्यात आलेली आहे, होणारच आहे। आणि त्यानंतर शिक्षक पदभरतीकरिता 75,000 जागा रिक्त आहेत। किती जागा रिक्त आहेत, 75,000 जागा रिक्त आहेत। मग ते कशा भरल्या जाणार आहेत, 15,000 दरवर्षी भरणार आहेत। म्हणजे आपल्याला एक शुअर
या ठिकाणी माहिती असणार आहे की टीईटी मध्ये क्वालिफाय आणि टेट मध्ये आपला स्कोर आहे 200 पैकी 130 140 जर प्लस मिळवले मार्क की आपण शिक्षक म्हणून लागणार आहोत. आपलं सिलेक्शन या ठिकाणी सरकारी नोकरीकरिता होणार आहे. जिल्हा परिषद असेल, वेगळ्या महानगरपालिका, नगर परिषदेमध्ये. तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे त्या बाबीचा तुम्ही गांभीर्याने विचार करायचा आहे. आणि ऑफर दिवाळी निमित्त ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांना शुभेच्छा डब्ल्यू अकॅडमी तर्फे. त्यासोबतच तुम्हाला टीईटी करिता आता 1 महिन्यापेक्षा म्हणजे 40-45 दिवस शिल्लक आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला 799 रुपयामध्ये दोन्हीही पेपरची तयारी अगदी परिपूर्ण तयारी करून दिली जाणार आहे. त्यासोबत टेट तुम्हाला जर लावायचे असेल तर 1 वर्षाकरिता टेट सुद्धा तुम्ही टीईटी आणि टेटचा सोबत अभ्यास या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. बालमानसशास्त्र या विषयासहित पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड करिता ऑनलाईन बॅच 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचे. 799 रुपयामध्ये बॅच जॉईन करून दिली जाणार आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. तसेच जर आपण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थांबतो या ठिकाणी मी. थँक्यू.